स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्ही माझ्याकडे रोज येता, कधी प्रार्थना घेऊन, कधी दुःख घेऊन, तर कधी मनात प्रश्न घेऊन. आज मीच तुम्हाला सांगायला आलो आहे. लेकरा, मनुष्य जन्म मिळणे ही फार मोठी देणगी आहे. परंतु हा जन्म मिळाला म्हणून सगळं काही झालं असं नाही. तो कसा जगला जातो हेच महत्त्वाचं. कधी कधी तुम्हाला वाटतं, स्वामी माझ्यावर इतकी संकट काय येतात? तर मी सांगतो, संकट हे शिक्षा नाही, ती तुमचा आत्मा मजबूत करण्यासाठी असतात. घड्याळ तुटलं तर दुरुस्तीला जाते, परंतु मन तुटलं तर ते माझ्याकडे येते आणि मी त्याला उभं करतो. लेकरांनो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चांगला विचार, प्रत्येक चांगलं कर्म हेच तुमच्या भवितव्याची पायाभरणी असते. मी तुम्हाला मदत करतो, पण चालायचं तुमच्याच पायांनी आहे. जगात जे मिळत नाही त्याबद्दल मनात राग धरू नका. जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता ठेवा, कारण कृतज्ञतेतूनच कृपा उतरत असते. कधी तुमच्यावर अंधार येतो, कधी मनात खिन्नता भरते, कधी आयुष्याच्या वाटा धुसर दिसतात, तेव्हा शांतपणे माझं नाम घ्या. जय स्वामी समर्थ. तुमच्या मनातली काळोखी क्षणभरात उजळून जाईल. लेकरांनो, तुम्ही नेहमी म्हणता, स्वामी माझे काम कधी पूर्ण होईल? मी म्हणतो, योग्य वेळी, योग्य मार्गाने आणि योग्य कारणासाठी मी ते पूर्ण करतो. तुम्ही फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. जगात कोणाचाही वाईट करू नका. वाईट विचारही मनात येऊ देऊ नका, कारण मनातलं जे असतं तेच जीवनात येतं. मन निर्मळ ठेवलं तर मार्ग आपोआप निर्मळ होतो. आणखी एक गोष्ट, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर मी तुमच्या मागे उभा असतो, कारण माझी शक्ती तुमच्या श्रद्धेत आहे. तुमची भक्तीच माझं सामर्थ्य आहे. जे काही हरवलं आहे ते योग्य वेळी परत मिळेल. जे तुटलं आहे ते अधिक सुंदर होईल आणि जे थांबलं आहे ते माझ्या वेळेनुसार चालू होईल. माझ्या लेकरांनो, हसत राहा, प्रयत्न करत राहा आणि मनात माझं नाव ठेवून पुढे चला. तुमच्या वाटेला अडथळे येतील, पण मी तुमचा हात सोडणार नाही. आयुष्याच्या शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. पुन्हा सांगतो, मी तुमच्या सोबत आहे. भिवू नका, घाबरू नका, थांबू नका. स्वतःला ओळखा,